हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल निधीनेस. आज खूप दिवसांनंतर मी हा व्हिडिओ बनवायला घेतलाय. तर मनात ना स्वयंपाक करताना असंख्य विचार येत असतात. त्यापैकी एक छोटासा विचार मी तुमच्यासमोर मांडावासा वाटला मला. म्हटलं चला व्हिडिओ बनवूयात. म्हटलं तुम्हाला कधी असं वाटतं का की आपण रोज इतके बिझी असतो, स्वतःकडे बघायलाच वेळ मिळत नाही. आज जेवण बनवताना ना मला हा सारखा विचार येत होता की सकाळी उठायचं, काम करायचं, किचनमध्ये फोन आणि ऑफिस, दिवस या सगळ्यातच संपत असतो. पण या सगळ्यात ना आपण स्वतःसाठी वेळच काढत नाही. फोन उघडला की सगळ्यांची लाईफ कशी परफेक्ट दिसते. कोण ट्रॅव्हल करतंय, कोण कॅफेमध्ये कॉफी पितंय आणि मग आपल्याला वाटतं की आपल्या लाईफमध्ये काही स्पेशल नाही. मग आपण स्वतःची लाईफ दुसऱ्यांसोबत कंपेअर करत बसतो. पण मग जाणवतं की कधीच हॅपीनेस ना मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तर तो या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये असतो. कधी-कधी तर फक्त रेडी झाल्यावर सुद्धा मूड आपला चांगला होतो. कुठे बाहेर जाणं पण इम्पोर्टंट नसतं. स्वतःसाठी वेळ काढणं महत्वाचं आहे. कधी-कधी ना आपण स्वतःची लाईफ ना दुसऱ्याच्या लाईफसोबत एवढी जास्त कंपेअर करतो ना, की आपल्याला हे जाणवतच नाही, की आपल्या लाईफमध्ये पण खूप सुंदर गोष्टी असतात आणि हे जाणवणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर आपण ह्याच विचारात जगत बसू, की दुसऱ्याची लाईफ किती चांगली आहे आणि आपली लाईफ अशी का नाही? तर प्लीज विश्वास ठेवू नका. Instagramवर येणारी प्रत्येक रील खरीच नसते बरं का. कारण लोकं दाखवतात ते क्षण खरेच असतात असं नाही, किंवा ते एन्जॉय करत असतात तेच क्षण आपल्यासोबत शेअर करत असतात, किंवा ते हसत असतात तेच क्षण आपल्यासोबत शेअर करत असतात. पण त्यामागे त्यांचेही काहीतरी स्ट्रगल्स असतील, त्यांचेही काहीतरी कष्ट असतील, त्यांनाही काहीतरी फेस करावं लागत असेल. ती प्रत्येक गोष्ट ते सांगत नाहीत. आणि खरं काय असतं ना, की जितकी हॅपी दिसते ना, तितकी लाईफ खरी नसतेच. कारण ई-एम-आय भरण्याची स्टोरी ते कधी पोस्ट करतच नसतील. आणि सांगायचं झालं तर हे विचार ना प्रत्येक व्यक्तीच्या मनात येतात. पण मला शेअर करावासा वाटला. तर चला मग पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, मज्जा करा. बाय.